आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा केबी न्यूज। सोना चांदी बंगला गाड़ी क्या क्या लोगे दहेज में, कीमत ना तुम पा सके उस बेटी की जो सजी है दुल्हन के जोड़े में। हुंडा बळी आणि छळ प्रकरण काय आहे वैष्णवी हगविणीचा प्रकार जाणून घेऊया, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रातील वैवाहिक बंधनांना एक मोठा प्रश्नचिन्ह उभा केलेला आहे। नमस्कार, मी प्रणय आणि आपण पाहतात केबी न्यूज। 16 मे 2025 रोजी भुकुम पुण्यातील या गावामध्ये वैष्णवी हगविणीचा मृतदेह हा आत्महत्या केल्याने आढळून आला। तिच्या सासरीच हे सगळं प्रकरण घडल्याने तिला त्वरित तिचं पार्थिव शरीर हे रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं। तर मृताघरच्या पोस्टमॉर्टम डिपार्टमेंट नुसार त्या मृतदेहावरती काही हत्याकांड असल्याचे सारांश आढळून आल्याने तर ही हत्या की आत्महत्या हा एक मोठा प्रश्नचिन्ह इथं उभा झाला। वैष्णवीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार वैष्णवीच्या सासरी 55 तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि 2 कोटी जमिनीची मागणी करण्यात आली होती। या मागण्यांच्यामुळे काही मानसिक आणि शारीरिक छळामुळे आज वैष्णवी आपल्यात नाहीये। हे प्रकरण ताबडतोब पोलिसांच्या कानावर येताच पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना ताबडतोब पोलिसांनी अटक करण्यात आली। तसेच वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगविणे आणि दीर सुशील यांना मात्र 23 तारखेला अटक करण्यात आली। वैष्णवीने गळफास घेतला 16 मे रोजी, सासूसह नणंदला अटक झाली 17 मे रोजी। मग ह्या बाप लेकांना 23 मेला नेमकं कसं काय अटक करण्यात आलं? नेमके 7 दिवस हे बाप लेक होते कुठे? हा एक मोठा प्रश्नचिन्ह उभा राहतो। बाकीच्या सर्व जणांना अटक करताच पोलिसांनी ताबडतोब वैष्णवीचा मृतदेह हा हॉस्पिटलमध्ये पळवला आणि त्या मृतदेहावरती वैद्यकीय चाचणी करण्यात आली। इकडे दोन्ही सासरे आणि दीर दोन्ही उपस्थित होते, पण मात्र त्याच्यानंतर ते तिकडून थार गाडीतून आळंदी फार्म हाऊस कडे रवाना झाले। यानंतर तळेगाव मधील तांबडा पांढरा रस्सा या हॉटेलमध्ये त्यांनी मटणावर मात्र ताव मारला। 18 मे रोजी फौना लेक जवळ मित्राकडे ते बलेनो गाडीने प्रवासाने गेले। 19 मे रोजी साताऱ्यातील मुसेगाव येथे अमोल जाधव ह्या मित्राच्या शेतवडीत त्यांनी निवारा घेतला। त्यानंतर कोगनोळीमधील हॉटेल हेतल या हॉटेलमध्ये 2 दिवस या बापलेकांनी ताबा मारला। तिकडून निघताच 21 मे रोजी प्रीतम पाटील नावाच्या मित्राच्या शेतामध्ये मुक्काम मारून पुन्हा ते 22 मेला पुण्यामध्ये परतले। तसेच ह्या प्रकरणाचा राजकीय पार्श्वभूमीवर देखील फटका बसतो का? तर होय, कारण वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगविणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी होते। या प्रकरणानंतर त्यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आली व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील राजेंद्र व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख अजित पवार यांनी देखील यावरती गंभीर दाखल घेत यावरती जोरदार टीका करण्यात आलेली। तर ह्यामध्ये इतर आरोपींची देखील पार्श्वभूमी आहे का? तर हो, वैष्णवीच्या नंदेनेही शारीरिक व मानसिक छळाचे प्रकरणाबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदवली, पण वैष्णवीचं घराणं हे राजकीय घराणं होतं आणि राजकीय दबावामुळे याला उधाण आले नाही, तर ही केस दाबली गेली। याबाबत चौकशी सुरू असताना देखील जनतेने ह्या कुटुंबावरती कठोर कारवाई करावी अशी आश्वासनं देखील दिलेली आहेत। ह्यानंतर वैष्णवी आणि शशांकच्या 10 महिन्याच्या मुलाला वैष्णवीच्या माहेरी सोपवलेलं आहे। आता त्याचं सर्व पालन पोषण आणि काळजी सध्या माहेरचे घेत आहे। तर हे जे प्रकरण आहे हे महाराष्ट्रातील प्रत्येक नवजोडपा असो, विवाह बंधन असो किंवा मुलींसाठी हे सुरक्षेसाठी हे हा एक मोठा अलर्ट जरी म्हटलं तरी काही हरकत नाही। हुंडा बळी, दहेज ह्यावरती कठोर कायदा आणणे आणि महिलांच्या हक्कासाठी आवाज उचलण्यासाठी सरकारने या गोष्टीकडे लक्ष देणं फारच गरजेचं आहे। तसेच सरकारने ह्या गोष्टीवरती कायदा आणणे फार अत्यावश्यक आहे। मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे याविषयी हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत पाहत राहा केबी न्यूज। जय महाराष्ट्र।